नमस्कार, टाइम टू कुक चॅनलवरती आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत बटाटा मेथीची भाजी। अगदी वेगळ्या पद्धतीने आणि सोप्या पद्धतीने ही भाजी बनवणार आहोत आणि खूप चविष्ट अशी ही भाजी आहे। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। सर्वप्रथम मी इथे एक मेथीची जोडी घेतलेली आहे, ती निवडून घेतलेली आहे आणि नळाच्या पाण्याखाली जाळीवरती अशी ही आपण स्वच्छ धुवून घेतलेली आहे। आता इथे मी ताटावरती 7-8 हिरव्या मिरच्या, 5-7 लसूण पाकळ्या, अर्धा चमचा जिरे, खोबऱ्याचे स्लाइस आणि शेंगदाणा एक छोटी वाटी घेतलेली आहे। आता आपण हे सर्व मिक्सरमध्ये बारीक करून घेणार आहोत। तर इथे मी मिक्सर जार घेतलेला आहे, हे सर्व आपण मिक्सर जारमध्ये टाकून घ्यायचं आहे आणि आता याची चांगली आपल्याला बारीक पेस्ट करायची आहे। खोबरं नेहमी मी स्लाइस करून वापरते, जेणेकरून खोबरं हे मिक्सरच्या जारमध्ये अडकत नाही आणि एकदम चांगली पेस्ट होते। पेस्ट करून घेऊया। आता थोडीशी जाडसर पेस्ट आहे, त्यामध्ये थोडंसं पाणी घालून घ्यायचं आहे आणि बारीक पेस्ट करायची आहे। या पद्धतीने इथे मी 2 लहान साईजचे बटाटे घेतलेले आहेत, त्याची स्क्रॅपरच्या साहाय्याने साल काढून घेऊया। स्क्रॅपरच्या साहाय्याने आपण साल काढून घेतलेली आहे आणि आता याच्या बारीक फोडी करून घ्यायच्या आहेत, चिरून घ्यायचा आहे हा बटाटा। इथे मी 2 लहान आकाराचे बटाटे घेतलेले आहेत। तर आपण इथे आलू मेथी म्हणजेच बटाटा मेथी तयार करणार आहोत, त्यासाठी हे असे बारीक बटाटे चिरून घेतलेले आहे। आणि आता कढई मी गॅसवरती गरम करायला ठेवलेली आहे, त्यामध्ये आपल्याला 1 पळी तेल घालायचं आहे। तेल चांगलं गरम झालं की त्यावरती आपण अर्धा चमचा जिरे घातलेले आहे आणि पाव चमचा हिंग घालून घेतलेले आहे। जिरे चांगले आपले असे तडतडू द्यायचे आहेत, चांगले फुलले आहेत जिरे। आता आपण चिरलेला बटाटा या तेलावरती टाकून घेणार आहोत। परतून घ्यायचे आपल्याला तो 5 ते 7 मिनिटे। गॅसची फ्लेम ही मीडियम ठेवायची आहे आपल्याला आणि चांगला परतून घ्यायचा आहे बटाटा। आता इथे मी छान परतून घेणार आहे। बटाटा लवकर शिजण्यासाठी इथे मी थोडंसं मीठ घातलेलं आहे, मिठामुळे लवकर बटाटा शिजला जाईल, तर त्यासाठी आपण मीठ घालून घ्यायचं आहे। आणि आता हे मी परतून घेणार आहे। 2-3 मिनिटं आपल्याला हा चांगला परतून घ्यायचा आहे बटाटा या पद्धतीने। आणि आता मी झाकण ठेवणार आहे, जेणेकरून वाफेमुळे बटाटा लवकर शिजतो। आता तुम्ही बघू शकता छान इथे वाफ आलेली आहे, बटाट्याला थोडंसं मिठामुळे पाणी सुटलेलं आहे या पद्धतीने। आता असं आपल्याला मध्ये मध्ये झाकण ठेवून हे परतून घ्यायचं आहे। तर इथे 5 ते 10 मिनिटं मी हा बटाटा चांगला मीडियम फ्लेमवरती परतून घेणार आहे। आणि आता आपण इथे जो मसाला मिक्सरवरती वाटून घेतलेला आहे, म्हणजे शेंगदाणा, खोबरं, मिरची, जिरे, लसूण, तर त्याची पेस्ट आपण टाकून मिक्स करून घेऊया। छान मिक्स करून घ्यायची आहे, या पद्धतीने चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायची आहे। आणि आता आपण इथे मेथी घालणार आहोत, जी आपण धुवून मेथी ठेवलेली आहे ती आता यावरती आपण अशी घालून घ्यायची आहे। आणि आता ह्यावरती आपण झाकण ठेवून घेणार आहोत। थोडीशी मेथी अशी श्रिंक झाली, म्हणजे मेथी जर अशी कमी झाली की वाफेने मेथी कमी होईल शिजल्यामुळे, तर ती कमी झाली की आपण मिक्स करून घेणार आहोत चांगले। तर इथे मी 2 मिनिटं वाफ काढून घेणार आहे। जर आत्ता आपण मेथी हलवली तर मेथी निम्मी अर्धी कढईच्या खाली जाईल, नीट हलवता येणार नाही आपल्याला। थोडी कमी झाली की व्यवस्थित आपण ते मिक्स करून घेऊ शकतो। तुम्ही बघू शकता आता मेथी अशी कमी झालेली आहे, क्वांटिटी कमी दिसते आहे, वाफेमुळे मेथी कमी होते। तर आता आपण ही चांगली मिक्स करून घेणार आहोत आणि इथे आपण थोडंसं पाणी घालणार आहोत। आपल्याला बटाटा चांगला शिजून घ्यायचा आहे, त्यासाठी थोडंसं पाणी घालून घ्यायचं आहे। आणि आता हे सर्व आपण मिक्स करून घ्यायचं आहे। चांगला मसाला सगळा मेथीला लागला पाहिजे, त्यासाठी आपण छान हे मिक्स करून घेऊया।
आता आपण चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे। आता इथे आपण आधी मीठ टाकलं असतं तर आपल्याला भाजीचं प्रमाण कळलं नसतं, त्यामुळे आपण भाजी अशी जरा शिजल्याच्या नंतर आपण मीठ टाकणार आहोत, त्यामुळे आपल्याला मिठाचा अंदाज येतो, नाहीतर आपल्याला भाजी खारट होण्याची शक्यता असते, मीठ जास्त पडू शकतं। त्यासाठी अशी भाजी थोडीशी वाफवून कमी झाल्याच्या नंतर आपण यामध्ये मीठ घालायचे आहे। भाजीला एकदम छान कलर आलेला आहे आणि आता गॅसची फ्लेम आपली लोच ठेवायची आहे। आपल्याला लो फ्लेमवरतीच आपण ही झाकण ठेवून भाजी चांगली 5 ते 7 मिनिट अजून शिजू देणार आहोत। बटाटा चांगला शिजला गेला पाहिजे यामध्ये, पण मध्ये मध्ये आपण एक चेक करायचे आहे, भाजी आपली खाली लागली नाही पाहिजे आणि कढईमध्ये जळाली नाही पाहिजे, तर आपण मध्ये मध्ये झाकण काढून अशी ही परतून घेणार आहोत, हलवून घेणार आहोत भाजी आणि पुन्हा झाकण ठेवून आपण ही चांगली 10 मिनिटापर्यंत आपल्याला ही शिजून घ्यायची आहे। अशा प्रकारे तुम्ही बघू शकता छान अशी आपली भाजी झालेली आहे, कलर पण मस्त आलेला आहे। बटाटा आपला आता व्यवस्थित शिजला गेलेला आहे, पूर्ण छान शिजला गेला आहे आणि थोडंसं आता आपण पाणी थोडं कमी होऊ देणार आहोत, त्याची सुक्क करायचं आहे आपल्याला। तुम्ही बघू शकता बटाटा छान शिजला आहे आता आणि आता आपलं हे पाणी देखील आपलं पूर्ण आटलेलं आहे। आपली ही आता बटाटा मेथी भाजी किंवा आलू मेथी भाजी तयार झालेली आहे। या पद्धतीने तुम्ही नक्की करून बघा, खूप छान टेस्ट लागते आणि अतिशय सुंदर अशी ही भाजी तयार झालेली आहे, कलरही खूप मस्त आलेला आहे। आता आपण एका डिशवरती ही भाजी काढून घेऊया। तुम्ही बघू शकता या पद्धतीने मी सर्व करून घेतली आहे। ही थोडीशी वेगळ्या पद्धतीने मी ही बटाटा मेथीची भाजी तयार केलेली आहे। तुम्हाला जर आवडली असेल तर हा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींबरोबर, नातेवाईकांबरोबर शेअर करायला विसरू नका आणि सबस्क्राईब देखील करा, जेणेकरून मला तुमच्याकडनं नवीन व्हिडिओ बनवण्यासाठी प्रोत्साहन मिळेल। पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपी बरोबर। धन्यवाद। माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, शेजारील बेल आयकॉनवर देखील क्लिक करा, म्हणजे तुम्हाला नवीन रेसिपीचे नोटिफिकेशन मिळत राहतील।